टॅट्रिक सुद्धा भरपूर घेतलेल्या आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा प्रशिक्षण धडे गिरवतोय अस्मित. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली. मनीष दानवाला माहिती आहे इथे लालच देण्याचा प्रयत्न करेल अस्मित सुतार. फुलटॉस बॉल कोरा करकरीत बॉल आहे आणि त्यामुळे सहज शक्य होत नाही षटकार मारण्यासाठी. परंतु काही फलंदाज असे मूळतः त्यांचा नॅचरल जो खेळ असतो की पहिल्या बॉलवर षटकार मारण्याची किमया साध्य करतात. तर काही खेळाडू पहिली धाव आपल्या खात्यामध्ये कशी जमा होईल, आपला कॉन्फिडन्स लेवल कसा हाय होईल या हेतूने मात्र ते खेळत असतात. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. जोखीम न पत्करणारा फटका खेळला होता. चांगला बॉल, अप्रतिम, गुड डिलिव्हरी, वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे अस्मित सुतारचा. परंतु राहुल भोईर यंदाचा हंगाम पाहता फॉर्मामध्ये येईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण कॅलिबर आहे नो डाऊट, परंतु तो फक्त आणि फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, अतिशय चांगला हा झेल आपल्याला पाहायला मिळतो. लोकेश मॅग्निफिसंट कॅच. मी म्हटलं होतं की राहुल भोईर कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालत नाही. गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते आणि जेव्हा तुमची विकेट जाते ना त्यावेळेला बॉल मात्र बॅटवर जरूर आला नाही किंवा स्टिकरवर बॉल जाऊन आदळला, ही सबब आणि कारणं बिलकुल चालत नाहीत क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज बाद गॉन. रोहित होंडोला ह्या वेळेला मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड रोहित. सुपर बॅटिंग, आक्रमकता दाखवली. सिच्युएशननुसार खेळण्याची कला या खेळाडूकडे अवगत आहे. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जातोय. विकेट किपरच्या हातामधून सुटतोय. कोणती धाव येत नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं बंधनकारक आहे. अस्मित सुतार. चांगला बॉल होता. आडव्या बॅटचा जरूर वापर केला गेलाय. आज रतीश जाधव या सिच्युएशनमध्ये या कंडिशनमध्ये चांगली बॅटिंग करेल का? दुपारचं सत्र हळूहळू निघून चाललंय. संध्याकाळच्या सत्राकडे हळूहळू वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. क्लायमेट हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्याने पाहिले, परंतु या खेळाडूंना क्लायमेट कसंही असो, ऊन वारा पाऊस वादळ काही असो, आम्ही चांगली बॅटिंग करणार, फिल्डिंग करणार, बॉलिंग करणार, विकेट किपिंग करणार. ही चार जी अंग आपल्याला पाहायला मिळतात ही क्रिकेटची अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. क्रिकेटमधील जिद्द, साहस हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि क्रिकेटमधील खेळ फक्त ही स्पर्धा नसून त्यांच्यासाठी एक संस्कृतीचा वारसा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. राहुलजी धानवा आज मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र व्यासपीठावरून एकदम VIP कक्षेतून मॅचचा आनंद घेत असताना स्वतः मॅनेजमेंटमध्ये आहेत आणि त्यामुळे 4 दिवस त्यांच्या वाणीला थोडीशी विश्रांती मिळाले. षटक क्रमांक 1 आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 वर जाऊन पोहोचली गेली. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया वेलकम. जतीन किनी मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख, आणि कपिल पाटील कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कपिल पाटील सध्या तरी आता त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होत चालले, त्यामुळे ते चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. पहा, अपील अशीच करावी. काही ग्रामीण भागातील खेळाडू मात्र कॉट बॅहँडचे जे अपील करतात ते लेग स्क्वेअरच्या पंचांकडे पाहतात आणि अपील करतात, ते चुकीचं आहे.
जर तुला अपील करायची असेल कॉट बिहाइंडची तर डेफिनेटली मेन पंचांकडे अपील करा, त्याचं तुम्हाला जरूर दाद मिळेल. चांगला गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत. आकाश इंगळे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षय नाईक पंचांच्या भूमिकेत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा मात्र जरूर चेंडू वाईट यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा येताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचचा जर विचार केला तर शेवटचं षटक त्यामध्ये 6 बॉल 7ची गरज असताना पहिले 1 ते 2 बॉल व्यवस्थित हाताळले अजय भोईरने, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याची लाईन अँड लेंथ रोहितच्या समोर बिखरली गेली. कारण एक सेट फलंदाज होता, अगदी प्रॉपरली जर आपण पाहिलं तर परफेक्ट गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला नाही आणि ओव्हरपिच बॉल आल्यामुळे षटकार सहज मारणं शक्य झालं. पंचांकडे अपील जरूर केली गेले, परंतु रतीश जाधव थोडीशी बॉडी लँग्वेज यावेळेला खालावली गेले. लेगबाईचा इशारा येतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 7. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन हे येतच राहणार. चढ उतार हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आयुष्य आहे, आपलं आयुष्य म्हणजे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे, कधी वर तर कधी खाली. ते सातत्याने मात्र आपल्याला संकटही झेलावी लागतात. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे मनीष धानवाच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत असताना पंच सिग्नल यावेळेला देतील. विचारपूस करतायत आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो. चौकार 4. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. चांगला फटका, कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतो. म्हणून मी सकाळीच उल्लेख केला होता, मनीष धानवा जेव्हा बॅटिंगला आला त्यावेळेला मी उल्लेख केला की मनीष धानवा एक असा खेळाडू आहे की या संघाची भिंत आहे. चिकाटी प्लेयर म्हणून ज्याची ओळख सिच्युएशननुसार खेळण्याची कला आहे. बॉडमॅनचा खूप चांगला वापर करतो. त्याचा बॅटिंग स्टान्स आणि त्यानंतर फुटवर्क, आय कॉर्डिनेशन, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट. मनीष धानवा MD. लो फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केला आहे, क्रॉस बॅटचा. फिल्डिंग चांगली झाली, परंतु वेगाने धाव घेत असताना आपल्या क्रीजमध्ये पोहोचताय. सुरक्षित 2 षटकांचा खेळ झाला आहे. पॉवर प्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 1 षटकार व्यतिरिक्त चौकार किंवा षटकार आलेले नाही आहेत. तो सुद्धा षटकार आपण पाहिला तर जवळजवळ 3ऱ्या बॉलवर विकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर जी विकेट आली आणि त्यानंतर आपण पाहिला 1 चौकार आल्यानंतर आतापर्यंत तरी आपण पाहिलं तर धावा या फक्त सिंगल आणि डबलने येत आहेत. तर 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. जवळजवळ 11व्या बॉलवर आपण पाहिलं तर 10व्या बॉलवर चौकार आला होता. यावेळेला ऑन साईडला रतीश जाधव हे यावेळेला थांबत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत खेळपट्टीवर थांबत नाही आणि त्यामुळे त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळते.
सूर्या प्रीमियर लीगचा थरार आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने सुनील पांडुरंग धानवा साहेब उपस्थित होते, विष्णू जाधव साहेब जे विद्यमान सरपंच, दरम्यान चौकार येतोय आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. आता धावा येत आहेत. 11 स्टार वाकडी वसरोळी ही टीम आपण पाहू शकतायत. अस्मित सुतार, वसरोळी एक्सप्रेस, अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी, सुपर, अनबिलिव्हेबल, अचूक टप्पा आणि तेवढाच भेदक मारा. तिखट मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला जखडून ठेवलंय अस्मित सुतार या गोलंदाजाने. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. चांगली गोलंदाजी, परफेक्ट फलंदाजाला तो रीड करतोय मनोज बाबर. हा फलंदाज संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. मनीष धानवा एका साईडला आपली विकेट जरूर आपण पाहिलं तर सांभाळून ठेवतोय, स्वतःला, डावाला, संघाला सावरतोय. माहिती आहे विकेटचा मोल. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी, परंतु थोडंसं कंट्रोल सुटलं गेलं होतं अस्मित सुतारचा आणि विरल नायर सर यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18चा आकडा. आग्री प्रीमियर लीग शेवटचा दिवस, चॅम्पियन्स कोण बनेल त्याकडे यंदाचं लक्ष साखरेच्या स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात पाहायला मिळेल. आणि 18 तारखेचा दिवस पहिल्यांदा आग्री प्रीमियर लीगमध्ये बाईकचा मान कोण मिळवणार. राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत बाईक स्पॉन्सरशिप केले गेले मोटरसायकल, आणि त्यामुळे 18चा आकडा हा खूप मायने राखणार आहे. 2026च्या माध्यमातून 12 ते 18 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम लवकरच आपल्या भेटीला येईल. आग्री प्रीमियर लीग. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम, चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह, मनगडाचा चांगला वापर. 1 रन मिळेल तेवढीच चांगली फिल्डिंग लोकेशच्या द्वारे पाहायला मिळते. पोशाख, ड्रेस कोट आपल्याला पाहायला मिळतो. 11 स्टार वाकडी वसरोली टीमचा अप्रतिम पाहायला मिळतो. त्यांची ती तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. ऊर्जा काय आहे हे मैदानाच्या आतमध्ये स्पष्टपणे दिसून येते. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21, 7च्या ॲव्हरेजने. प्रथम बॅटिंग करताना धानवा ब्रदर्स. षटकांचा खेळ अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना धानवा ब्रदर्स टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21 या धावसंख्येवर. 21 रन. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, मनोज बाबर आणि एका साईडला मनीष धानवा MD. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जातोय. विकेट किपिंग तेवढ्याच उत्तम दर्जाची पाहायला मिळते. चारही गोष्टी तुमच्याकडे क्वालिटी दर्जाच्या असल्यानंतर, जबाबदारी ती स्वीकारल्यानंतर तुम्ही चॅम्पियन्स बनू शकता. कारण चॅम्पियन्स हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. बॉल ह्यावेळेला आपण पाहत आहेत खूपच बाहेर होता. अक्षय नाईक व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. साई भोईर आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. या स्पर्धेचे अध्यक्ष गेली 4 वर्ष आणि यंदाचं 5वं वर्ष. अतिशय चांगल्या पद्धतीने अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर एक जबाबदारी वाढली की या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यासाठी एक कार्यकारी मंडळ स्थापित केलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या जबाबदारी या मात्र प्रत्येक सदस्याला दिल्या गेल्या आणि त्यामुळे ही स्पर्धा आता एक उंची गाठताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त स्पर्धा म्हणून
ही स्पर्धा उदयास येत नाही तर खेळाडूंचा सुद्धा चांगला उगम होतो आणि त्यांची क्वालिटी जी आहे ती मात्र आता मेंटेन होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काळानुरूप तुम्हाला बदलावं लागतो, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन ही काळाची गरज म्हणून ओळखली जाते आणि त्यानुसार तुम्हाला मात्र वागावं लागतं, चालावं लागतं आणि ते कार्यकारिणी मंडळ चालवावं लागतं. ते केलंय सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका आहे, परंतु अस्मित सुतारला निवडलं गेलं. ग्रेट कॅच, नो मिस्टेक, एक्सलंट कॅच बाय अस्मित सुतार. फलंदाज बाद, गॉन. डबलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. यावेळेला हलक्याशा हाताने जरूर चेंडूला खेळून काढलं, परंतु पोचतील का? अजय धानवा त्या ठिकाणी जरूर पोचले गेले आणि इथून 2 रन्स कंप्लीट केले जातील. सिंगल डबल ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. धानवा ब्रदर्स संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने 26 वर जाऊन पोचले गेले. 26 धावा झालेत. सिंगल डबलला महत्त्व दिलं पाहिजे आणि ते करतायत. आतापर्यंत थोडाफार कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाजावर आणि संघावर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील, परंतु त्याला बीट करत अजय धानवा ब्रँड. षटकार 6. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. राहुल भोईर त्यावेळेला स्वतः पाणी घेऊन जात आहेत. फक्त हे पाणी नाही तर मेसेज जरूर त्या ठिकाणी दिला असेल की आता येणारे फक्त आपल्याकडे 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये आपल्याला मॅक्झिमम जर धावा करता येतील त्या 20 ते 25, 25 ते 30 जर धावा आल्या तर आपल्या गोलंदाजाला फाईट करण्यासाठी एक बळ मिळेल. अजय धानवाने उत्कृष्ट षटकार ठोकला. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वासासहित खूप चांगला फटका पाहायला मिळाला. षटकारात परावर्तित केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चला मॅच क्रमांक 5 अजूनपर्यंत सुरू आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जवळजवळ घड्याळात 3:45 वाजण्याच्या सुमारास. इथून मॅक्झिमम किती मॅच होतील हा मोठा प्रश्न कार्यकारिणी मंडळाला पडला असेल, कारण 11:08 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. उशिराने सुरुवात झाली. आपण मॅक्झिमम 1.5 ते 2 तास उशिराने चाललोत आणि त्यामुळे हे मात्र संपूर्ण कव्हर करता करता 6 ते 7 मॅच जरूर 7 मॅचपर्यंत शेड्यूल पोहोचेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मनीष दानवा एक चिकाटी प्लेयर. खेळपट्टीवर ठाण म्हणून खेळपट्टीचा आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतो. फील्ड
पोझिशन जर आपण पाहिली तर यावेळेला शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतायत. एक गली रिजन आहे, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर घेतला गेला, एक मोठा गॅप मिड ऑफचा पाहायला मिळतो. त्यानंतर एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डिप मिड विकेटचा एक मोठा गॅप, डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडासा अंधाधुंदी बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. हे स्ट्रोक नाही आहेत मनीष धानवाचे, प्रॉपरली मात्र टायमिंग सहित खेळणारा खेळाडू. मोठे फटके तर येत नाहीत, परंतु स्ट्राईक रोटेट करतो आणि शॉट सिलेक्शन अप्रतिम असल्यामुळे गॅप शोधण्यात त्याला कोणताही त्रास होत नाही. परंतु आता या 5व्या षटकामध्ये मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता मोठे प्रहार होत नाहीयेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हाच उल्लेख केला होता, तो थोडासा त्रस्त झाला होता मोठा प्रहार करण्याच्या दृष्टिकोनातून. अखेरकार मात्र फलंदाज बाद होताना मनीष धानवाला परतावं लागेल. एमडी बॅक टू द डगआउट. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंट सुजित रोहन गवारी. कालच त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर भरपूर त्याला शुभेच्छा दिल्या. या हंगामासाठी क्रिकेटमध्ये शुभेच्छांचा वर्षाव करत आज तो बरोबर 4 डिसेंबरला मैदानात उतरताना पाहायला मिळतो सकाळच्या सत्रामध्ये. आणि यावेळेला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात अस्मित सुतार कोणतीही मिस्टेक करणार नाही आहे. कॅच नंबर 2. फलंदाज आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. गॉन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा तुषार. अखेरकार सुजितला मात्र यावेळेला जरूर विकेट मिळाली. इझोना हॅट्रिक. हलक्याशा हाताने हॅट्रिक बॉलवर खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर 33 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सपाटीकरण मैदान, त्यामध्ये खेळाडू अतिशय चांगली दमदार आपली बॅटिंग दाखवत असताना गोलंदाज सपाट जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते परिपूर्ण, आणि त्यामुळे गोलंदाजांचा जलवा सुद्धा पाहायला मिळतोय. खोलवर चेंडू होता, खूप चांगला बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर वेगाने येत आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. बॉडी लँग्वेज पहा, अप्रतिम पाहायला मिळते या खेळाडूंची. बॉलवर परफेक्ट येत आहेत, कव्हर चांगलं करत आहेत, एकमेकांना बॅकअप देत आहेत, आणि क्रिकेटमध्ये हेच तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. सुजित मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अस्मित सुतार फार वेगाने आलेत, चांगले एफर्ट घेतले, चांगली फेकी तर झाले, कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा ॲड होतील. तुषारच्या बॅटमधून 5 षटकांचा खेळ अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना धानवा ब्रदर्स ही टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 धावा 5 षटकांच्या समाप्ती अखेर. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ आपण टॉस करण्यासाठी या षटकानंतर लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. सामना क्रमांक 6 आपल्या भेटीला येईल. जीवदानी स्पोर्ट्स दुकटन वर्सेस सह्याद्री शेलार तामसई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन जीवदानी स्पोर्ट्स दुकटन आणि सह्याद्री शिलेदार तामसई, चला दोन्ही टीमचे कॅप्टन यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि यस, विकेट डाऊन. गुड कॅच. अतिशय चांगला एक दर्जेदार झेल टिपत असताना फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 36. 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. यावेळेला मोठा प्रहार पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे फिल्डर तेवढे पुढे सरसावले नाहीत आणि पाहता पाहता 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. सतीश यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 1 विकेट घेतल्यानंतर थोडीशी स्फूर्ती मिळाली. धावा थांबलेत. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने धावांचा वेग जो होता तो उंचावला नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याची जरूर इच्छाशक्ती प्रकट केली होती, परंतु इथून बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये. चांगला बॉल, वेग, भन्नाट पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटतोय परंतु कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर. या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सतीश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात, मेल वाईटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आजाद केलं तुला. सुधीर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला जरूर खेळले गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना स्मिथ सुतार पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केलेत आणि या 2 धावेसहित षटक क्रमांक 6ची सांगता होते. 6 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करताना धानवा ब्रदर्स टीम जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 42 या धावसंख्येवर आणि टार्गेट सेट केलं गेलंय आव्हान 43 धावांचं. चला दोन्ही कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या जीवदानी स्पोर्ट्स दुकटन आणि सह्याद्री शिलेदार तामसई या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचं आहे.
टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर वेळेची दिरंगाई न करताना आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मी साई भोईर यांनाच विनंती करेन, योगेश धडपी यांना मी विनंती करेन. सध्या ते आराम फरमाईश आहेत. तर विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 43 धावांचं, 43 रन्स. टेनिस बॉल क्रिकेट काय अगदी फास्ट क्रिकेट झालंय आणि त्यामागे मात्र खेळाडूंची जी मेहनत आज तुम्हाला चहाडेमध्ये दिसतील. ऑल इंडिया ओपन क्रिकेटर तर उद्याच्या दिवसात पुण्यामध्ये ते दिसतील. पुण्यातून सकाळच्या सत्रामध्ये ते दिसतील तुम्हाला, तर मुंबईमध्ये लगेच तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात दिसतील. ही त्यांची मेहनत आहे, ही त्यांची धावपळ आहे. आपल्या फॅमिलीला वेळ न देताना जेवढा मात्र आपण पाहतात ते कष्ट करतात आणि आपण फक्त एका शब्दात म्हणतो की हा खेळाडू मालामाल झाला, परंतु तो मालामाल का झाला, कसा झाला, त्याचा प्रवास कशा पद्धतीने राहिला, या गोष्टींचा विचार फार महत्त्वाचा असतो. म्हणून ISPL सारखी स्पर्धा उभारली गेली आणि तिथे मालामाल हा शब्द जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचच्या दिशेने जाऊया. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहू शकतात पंचांकडे अपील केली होती, मात्र हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅटची हलकीशी एज होती आणि लगेच बॅटरने सांगितलं बॅट वर केली, परंतु पंच शार्प आहेत. विरल नायर सर, नेहमीच मी उल्लेख करतो, अर्षद मेमन होंडो या खेळाडूला LBW देण्याचं कारण जे पाहायला मिळालं की आत्तापर्यंत WPL जी वाडा प्रीमियर लीग झाली त्यामध्ये बऱ्याच पंचांच्या माध्यमातून लेग बिफोर विकेट मात्र त्याची कोणीच दखल घेतली नव्हती, परंतु ज्या वेळेला वाडा प्रीमियर लीग झाली त्यावेळेला मात्र अर्षद मेमन यांनी सुद्धा पाठ थोपटली की असे एकमेव अंपायर आहेत विरल नायर की ज्यांनी मात्र LBW मात्र मला यावेळेला घोषित केलं. ॲब्सोल्युटली प्लम होते. कौतुकास्पद मात्र ती पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला ऑन साईडला पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना आउटफील्डच्या वरून खेळलंय. खूप चांगला फटका. सुस्वागतम. चौकार. गुड शॉट. 4 रन. मैदानामध्ये करतोय राडा लागती षटकारांचे वारे. जेव्हा मैदानामध्ये करतोय राडा लागती षटकारांचे वारे. चौकार आला लोकेशच्या बॅटमधून. अप्रतिम चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटका आहे. फिल्डर डीपमध्ये तैनात आहेत. एक्स्ट्रा कव्हरला तेवढ्याच उमेदीने 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहत आहेत लोकेश आणि विजय. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. फटका चांगला खेळला होता. खूप चांगल्या कलात्मकतेचा हा फटका आपण पाहू शकतायत. चेंडूला येऊन दिलं. इनफिल्डच्या वरून खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर थोडासा मिड ऑफमध्ये आहे आणि त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा उशिराने पोहोचला. फेकी उशिराने केली आणि 2 धावा जलद गतीने आल्या. मात्र फुलटॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा. या बॉलला रिस्क घ्यायची होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर बिमरच्या स्वरूपात हा बॉल यावेळेला डिलिव्हर करत असतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 8 या धावसंख्येवर धावा येत आहेत. लो टोटल आहे. लो स्कोरिंग मॅच, परंतु कधी कधी मात्र अशा प्रकारच्या मॅचेस फिरतात. नो बॉलचा इशारा, त्यामध्ये फ्री हिटचा बॉल. 1 बाउन्सने रतीश त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. जणू काही स्वतःशीच ते खेळत होते त्या बॉल बरोबर आणि पाहता पाहता या फ्री हिटच्या बॉलवर येतोय चौकार. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी.
मला त्या नदीनं मारली बुटी कमल थँक्यू. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. धावांचा वेग काही थांबत नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिले यावेळेला कंप्लीट झालं मनोज बाबरचं. आणि पहिल्या षटकामध्ये मनोज बाबरच्या वर हल्ला बोल करत असताना फलंदाज मिस्टर लोकेश संघाला घेऊन जातोय 11 स्टार वाकडी वसरोळी या टीमला 12 या धावसंख्येवर 12. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु फिल्डरच्या हातातून चेंडू सुटतोय. शॉट थर्ड मॅनला. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप झालं होतं. संघाची धावसंख्या 15. यावेळेला नो लुक शॉट खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. मनीष दानवा चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 13 रन. इथून सुद्धा सामना जरूर टर्न होऊ शकतो. खिचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर रतीश जाधव विथ द बॅटने तर माझी चांगली कामगिरी झाली नाही परंतु प्लेइंग 11मध्ये मी काहीतरी एक चांगल्या प्रकारचा रोल अदा करेन. त्यासाठी विथ द बॉलने आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. आणि विजय जात आहेत काहीतरी सांगतायत आपल्या पार्टनरला. हे असणं खूप क्रिकेटच्या मैदानात गरजेची गोष्ट आहे. जर एखादा आपला पार्टनर थोडासा कुठेतरी संकटात आहे स्ट्रगल करतोय तर अशा वेळेला त्याचं थोडंसं मन जरूर फ्रीली करायला पाहिजे आणि तेच केलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अक्षय नाईक व्हाईट बॉलचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. मिलन पंजाबी जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत 14-14. बॉल फेकून झाले ते 3. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि लेग बायच्या इशाऱ्याने 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4. नवीन हंगामाला क्रिकेटच्या सुरुवात झाली. रतीश जाधवची बॅट काही बोलत नाही आहे परंतु त्याला कमबॅक करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण इनिंगची खूप काही गरज असेल तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय होईल आणि तिथून मात्र कदाचित तो सातत्य दर्शवेल. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विजय गॉन. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात मला टक करो पुण्यात टक करो पुण्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हा आवाज तुम्ही गेल्या वर्षात अजय पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. रॉकी ग्रुप चषक टिंबी खुडावे 2025मध्ये अजय गायकवाड अतिशय चांगला आवाज आज सातत्याने घुमत असताना महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. त्यांचे सुपुत्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. रोहन गोवारी पुढे सरसावेल. सर्कलमध्ये थोडेसे फंबल झाले. अशा प्रकारे आपण पाहिलं रतीश जाधवचं हे सफल षटक पाहायला मिळतं. फक्त आणि फक्त ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 4 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 स्टार वाकडी वसरोळी या टीमची 16. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता आहे.
24 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण आहे. कधी बॉल टू रन जेव्हा येते ना त्यावेळेला अजून एक सामन्याला कलाटणी मिळताना पाहायला मिळते. विकेट्स फॅक्टर डॉट बॉल एक की फॅक्टर ज्या वेळेला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये तेव्हा संघर्ष करावा लागतो आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या वाट्याला संघर्ष आलेलाच आहे. त्यामुळे संघर्षातून जो मार्ग व्यवस्थित काढतो तो खऱ्या अर्थानं यशस्वी भव होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. संघर्ष डिक्शनरीतून न पुसणारा हा शब्द आहे. फील्डमध्ये जरूर चेंजेस आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर घेतला गेला आहे. सुधीर यांना आपण पाहत आहेत ऑन साईडला खूप चांगला क्रॉस बॅटचा वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बाउंड्री लाईन टच फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. या आणि पाहता पाहता यस अंपायर्स यस पंच क्षमस्व आणि इथून चौकार दर्शवत असताना आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज अँड टेकन. फलंदाज यावेळेला आकाश इंगळे बॅक टू द डगआउट. मला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, मला प्रामाणिक क्रिकेट खेळायचं आहे, मला खोटं बोलून जिंकायचं नाही आहे हे आकाश इंगळे यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. एक स्पोर्ट्समॅनशिप दर्शवणारा खेळाडू आकाश इंगळे बॅक टू द डगआउट गॉन. नंबर 1 तो यार अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. अस्मित सुतार चौथ्या क्रमांकावर या वेळेला स्वतः येतोय. त्याला माहिती आहे सिच्युएशननुसार आपल्याला या वेळेला त्या बॅटिंग क्रमांकावर यावं लागेल. वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून थोडेसे दूर खेळले होते. पहिला बॉल ते ऑब्झर्व करतायत आणि पहिला बॉल ऑब्झर्व करत असताना अस्मित सुतार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 23 रनची आवश्यकता. बॉल तयार. अप्रतिम चांगला फटका आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. मनोज बाबर दुसरं षटक, दुसरं स्पेल आपल्या हातखंडामधून इंडिव्हिज्युअल दुसरं षटक हाताळतोय. सांघिक तिसरं. 4 बॉलचा खेळ झाला आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रोहन गोवारीला निवडलं. सर्कलमध्ये आहे. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आली होती परंतु मी कॅच काही सोडणार नाही कारण जबाबदारी आहे. इथून जर आपण पाहिलं तर लोकेशला सुद्धा परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. आता दबाव वाढलाय. धानवा ब्रदर्स टीमने मात्र दबाव वाढवलाय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावर. फलंदाज बाद गॉन. अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर. आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर. चांगला कमबॅक करणं जाणतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. जंटल पुश करत असताना आल्या आल्या थोडासा दबाव जो आहे तो मात्र हटवण्याचा प्रयत्न करतायत या सिंगलच्या साह्याने. धावसंख्या जाऊन पोचते 22. हे षटक यशस्वी षटक पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मी चांगला कमबॅक करू शकतो. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले.
तर इथून जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. 7च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने 11 स्टार वाकडी वसरोळी या टीमला खेळावं लागेल. लंच नंतर राहुलजी धानवा या मॅचचा आनंद घेत असताना अभि तांडेल यांच्याशी चर्चा करतात कॅमेरा नंबर 3 मधून. चांगली पंचांची भूमिका. आता अक्षय नाईक हे सुद्धा मात्र सुधारित आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारीक सारीक गोष्टी अद्यावत करतात आणि हेच तुमचं इम्प्रूव्हमेंट असतं. अभि तांडेल असतील 5 दिवस शॉप मैदानात अतिशय चांगलं बारकाईने लक्ष देत ग्रेट अंपायरिंग केली. साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, बॅकअप नव्हतं. इथून जर थोडीफार मिस्टेक झाली असते तर कदाचित दुसऱ्या रनचं चान्सेस निर्माण झाले असते. एक रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 20 रनची आवश्यकता आहे. या वेळेला ऑन साईडला खेळले गेले. डबल माइंड मध्ये जरूर होते फिल्डर मिस्टर मनोज मन्या. 2 रन्स काही रोखू शकणार नाहीये. सिंगल डबलने 11 स्टार वाकडी वसरोली टीम यावेळेला टाळ्यांचा कडकडाट करत असताना ॲप्रिसिएशन करतायत खेळाडू कक्षामधून. संघाची धावसंख्या 25. विजयासाठी अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये रतीश जाधव विकेट टेकर गोलंदाज आहे. चांगला बॉल. मनीष दानवा अपील करतायत त्या ठिकाणी मेन पंचांकडे. डॉट बॉलची सांगता होत असताना अशाच प्रकारच्या डॉट बॉलची अपेक्षा असेल समर्थकांकडून धानवा ब्रदर्सच्या. यावेळेला ऑन द टोस खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलंय आणि इथून मात्र बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जावं लागेल. गॉन. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला भाईला घ्या याला आता भाईला घ्या याला पिंजराला 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 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 25. 25 धावा फलकावर. रतीश जाधव विकेट टेकर गोलंदाज. इथून मात्र आता दबाव वाढलाय. 11 स्टार वाकडी वसरोळी अस्मित सुतारसारखा एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलाय. यावेळेला पायावरचा बॉल. पंचांकडे अपील. पंचांनी मात्र पिचिंग पाहिली. एक्झॅक्टली कुठे बॉल पिच झाला. इथे लेग स्टंपच्या बाहेर जरूर पिचिंग झाली असेल आणि त्यामुळे आपण पाहू शकताय तर लेग बायचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवर 26 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. धारदार गोलंदाजी. रतीश जाधव म्हणतो यावेळेला बॅटने मी प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून काय झालं आता गोलंदाजीमध्ये सुद्धा मी चमक दाखवू शकेन. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत ऑन ड्राईव्ह खेळत आहेत. 1 रन मिळेल. राहुल भोईर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 16. 12 बॉल आणि 16 रन. 8च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट. सूर्या प्रीमियर लीग वर्ष 5 लगातार या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं असं नियोजन आपल्याला अनुभवायला मिळतं. पाटील नेटवर्क या चॅनेलवर ही स्पर्धा आपण कव्हर करताना पाहायला मिळते. जर कव्हरेज चांगलं असेल तर डेफिनेटली मात्र आपण पाहतायत जी सुपर प्रीमियम सुद्धा क्वालिटी चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि मनोजी पाटील आपल्याला संपूर्ण लाईव्हवाल्यांना घेऊन चालावं लागतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27. अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी दुरून येत आहेत. सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी
करता आलं नाही, परंतु इथून जर आपण पाहिलं तर अक्षय नाईक त्या ठिकाणी दर्शवता येत नाही. पोहोचले, सुरक्षित आहेत फलंदाज. नॉट आउट. 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. काय रनिंग बिटवीन द विकेट, सुपर पाहायला मिळते. आदिवासी बांधव आहेत, कणखर शरीराचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. जंगलाच्या मातीतला सुगंध आणि आयुष्याच्या संघर्षातील ताकद घेऊन येणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 रन. 18 बॉल, एकंदरीत 11 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 रनची आवश्यकता आहे. राहुल भोईर उजव्या हाताने, अप्रतिम फटका छान होता, परंतु या वेळेला फिल्डरला निवडलं. कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. दहा बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग. 14 रनची आवश्यकता. गेल्या मॅचमध्ये ज्यांनी आक्रमकता सिद्ध केली होती असा फलंदाज प्रफुल्ल आपण पाहतायत. 9 बॉलमध्ये 21 रनची एक सुंदर इनिंग खेळी केली होती. राहुल भोईर, विकेट मिळाली, तो ट्रॅप रचला होता, तो शॉट लेग गली आपण पाहताय. त्या ठिकाणी एक फिल्डर तैनात केला होता. बॅटरच्या विरोधात जरूर त्या ठिकाणी डावपेच आखले गेले होते, जसं MS धोनीने डावपेच आखले होते. जोगिंदर शर्मा, श्रीशंत, मिसबा उलगच्या अगेन्स्ट. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस होतोय आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 29. आता 9 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता. 42 धावा 6 षटकांमध्ये दिसायला छोट्या वाटतात, परंतु याच धावा मात्र आता सांगतायत की नाही, या धावा खूप मोठ्या आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साईडला खेळी जरूर पाहायला मिळते. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु तिथे सांगितलं यू वेट माय पार्टनर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 30वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रेक्षक वर्ग अगदी उजव्या साईडला झाडा झुडपाखाली मॅचचा आनंद घेत असताना सावलीचा आसरा घेणारे झाडं आपण पाहतायत आणि तिथून मॅचचा आनंद घेत असताना अगदी शिस्तप्रिय म्हणून प्रेक्षक वर्ग आणि या विभागातील एक जाणकार प्रेक्षक वर्ग म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, या सर्व प्रेक्षक राजांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम करीत आहोत सूर्या प्रीमियर लीग 2025 सीझन 5 मध्ये. चांगला फटका आहे. ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळला गेला. ऑन द राईज चांगली फिल्डिंग केली होती, परंतु त्या फिल्डिंगच्या परिपूर्ण मात्र पाणी फिरलं गेलं. रतीश जाधव एफर्ट घेतले होते, चौकार मिळाला आणि चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा, 34 रन. 7 बॉल आणि 9 रन. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? परंतु इथे मात्र फटका छान आहे. टक्कन आवाज आलाय. मनोज बाबरला यावेळेला निवडलं. चांगला झेल कन्वर्ट करत असताना गुड कॅच. फलंदाज बाद. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 रनची आवश्यकता आहे. परफेक्ट बॉल टू रन. यावेळेला मॅच आपल्याला पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. सामना कोणत्याही संघाने जिंको पराभूत हो, परंतु आम्हाला चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळावं. 6 षटकांमध्ये तुमची खरी कसोटी लागलेली असते. 6 षटकांमध्ये तुम्हाला डावपेच आखण्याची संधी प्राप्त होते आणि कोणाच्या मनात होतं की टेनिस क्रिकेटच्या पटलावर 80 ओव्हर खेळवल्या जातील मनोजी पाटील. रबर बॉल क्रिकेटमध्ये मात्र 80 ओव्हर खेळवणं खऱ्या अर्थानं साहस लागतं आणि त्या 80 ओव्हर खेळवण्यामध्ये 70 प्रेझेंटने अतिशय चांगल्या पद्धतीने एक धमाका आणला आणि पालघरकरांनी, पालघर टीमने संपूर्ण पालघरकरांची मने जिंकली आणि त्या दिवसामध्ये सर्वांच्या स्टेटसला
आपण पालघरकरांचे खेळाडू आणि त्यांना शुभेच्छांचं वर्षाव देताना पाहिलं. कारण एक वेळ अशी होती की मला सुद्धा असं वाटलं की 3:30 वाजता मी घरी पोचेन. लीड घेतला नव्हता, 7 ते 8 रनचा लीड होता, परंतु ज्या वेळेला ब्रिजेश घरत यांनी जी आक्रमकता सिद्ध करून दाखवली, त्यानंतर प्रीतम बारी आले आणि हे दोन्हीही पालघरचे स्टार ज्यांच्या अर्धशतकाच्या जोरावर खऱ्या अर्थानं 116 धावांपर्यंत मजल मारली आणि ठाणेकरांना दाखवून दिलं की पालघरकर काय आहेत याचं ज्वलंत उदाहरण हिरवा चौठा मानकोलीच्या ऐतिहासिक मैदानात पाहायला मिळालं. आणि इतिहास रचला रेड बॉल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पालनसारखा एक तगडा गोलंदाज ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली पंकज पाटीलने, आणि असा एकमेव खेळाडू ठरला त्या सिरीजमध्ये की 100 बॉल खेळणारा आणि अर्धशतक ठोकणारा खेळाडू. आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. प्रज्योत अंबिरे बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर जबरदस्त विनायक भोईरने पहिलं अर्धशतक जे शतक झळकवण्याचा मान मिळवला तो त्याच मैदानात. हे स्टार आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता विजयासाठी अजून सुद्धा 8 रनची आवश्यकता. गोलंदाज जर आपण पाहिला तर जयेशला आणलं गेलंय. राहुल भोईर येत आहेत, जयेशला काहीतरी कानमंत्र देत आहेत. थोडाफार का अनुभव होईना, परंतु अनुभव हा एकमेकांना शेअर केला तर डेफिनेटली तुमचा अनुभव अजून वाढतो. ऑन साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले. सेकंडचा कॉल असेल. या वेळेला 1 रन तर येते, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत दबाव वाढलाय. रतीश जाधव आणि हा ना करता करता 3ऱ्या रनसाठी पलटले होते. 2 रन्सवर समाधान व्यक्त करावं लागलं नाही, कारण प्रफुल्लला स्ट्राईक एंडकडे आणायचंय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. चार बॉल आणि 6 रन. अप्रतिम क्रॉस बॅटचा वापर, मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु 1च रनवर सॅटिस्फाईड. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 5 रन. 42 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर काय फाईट केले धानवा ब्रदर्स टीमने. आम्ही सहजासहजी हार मांडणाऱ्यांपैकी नाही आहे. नेव्हर गिव्ह अप. बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. थोडेसे चाच पडलेत, परंतु धाव येईल का? आणि शेवटच्या मोमेंटला बॅकअप कव्हर चांगलं मिळालं रोहन गोवारीच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होताना रनआउटच्या स्वरूपात. 2 बॉल आणि 5 रन. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. जबरदस्त सामना. प्रेडिक्शन हा शब्द आपण पाहिला कित्येक वेळा फेल ठरलेला आहे, परंतु बघूया. 2 बॉल आणि 5 रन. काही प्रेक्षकांनी सांगितले की टाय होईल हा सामना, काहीकांनी सांगितलंय की हा सामना जिंकतील धानवा ब्रदर्स, काहीकांनी सांगितलंय हा सामना मात्र 11 स्टार वाकडे वसरोळी जिंकतील. बघूया कोणाचं खरं प्रेडिक्शन यावेळेला सफल ठरतं. 2 बॉल 5. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर जयेश. प्रफुल्लकडे ज्या पद्धतीने ती ताकद आहे, पोटेन्शियल आहे, परंतु जयेशने आत्तापर्यंत जे बॉल हाताळलेत की मी मोठे फटके मारून देणार नाही आहे, हा सामना सहजासहजी दुसऱ्या टीमला मी जिंकून देणार नाही आहे, विजयी संपादन करून देणार नाही. चांगला बॉल, चांगला बॉल. जयेशची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत.
म्हणून मी म्हटलं होतं की कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव दडपण, आणि ते दबाव दडपण प्रेशर ऑफ सिच्युएशन यावेळेला आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. 1 बॉल आणि 5 रन, 4 रन्स आल्या तर यावेळेला सामना टाय होईल. 1-1 गुण मात्र विभागून दिले जातील गुणतालिकेमध्ये, आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट. का म्हणून या खेळाला सर्वोत्तम मात्र खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटचा खेळाच्या प्रकारामध्ये राजा खेळ आहे. पुन्हा एकदा 1 बॉल 5. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. जयेश की प्रफुल्ल, आणि इथून आपण पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर करत असताना तोंडातला घास हिरावून घेतला 11 स्टार वाकडी वसरोली या टीमच्या. धानवा ब्रदर्स टीमने लगातार ही दुसरी जीत आपल्याला पाहायला मिळते. सेकंड विजयी होत असताना आपण पाहू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणून हा खेळ आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि इथून आपण पाहतायत सिंगल डबलला महत्त्व दिलं नाही. कदाचित त्या फलंदाजाला जर प्रफुल्लने बाद केलं नसतं तर आय थिंक सो थोडीफार तरी, मात्र त्या खेळाडूची एवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती की तो गॅप शोधण्यामध्ये माहीर होता, आणि त्याने हलक्याशा हाताने जेव्हा खेळलं ना त्यावेळेला असं वाटलं की हा खेळाडू सिंगल डबलचा राजा आहे. परंतु तिथे रनआउट केलं. कदाचित तीच रनआउटची विकेट अंगलट आली प्रफुल्लच्या, आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत प्रफुल्ल सुद्धा